तुम्ही एमडी साहेब आला जनरल मॅनेजर मालक नाही आले मालक चेअरमन साहेब म्हणजे निवेदन दिला ना तुम्ही निवेदन तर मग ते निवेदन स्वीकारा त्यांचं लेखी निवेदन आहे आपण लेखी उत्तर देऊ पण त्यांचे थोडे सह्या झाले की ते येतील मुंबईला अर्जंट थांबून घेऊन ऐका ना त्याला साहेब सकाळी आलते नाही आलेले मग बोला ना 2 मिनिटं निवेदन घ्या ऐका ना साहेब काळे साहेब काल नव्हतात हे हॉटेलची जी चर्चा झाली आणि पूर्ण प्रोग्राम पाहिला पूर्ण माहिती ही जी काटा चोरी झालेली आहे हा सगळ्यात मोठा असा नवना आणि एकदम नीच पातळीचा प्रकार आहे. कारण शेतकरी हा तुम्ही पण शेतकऱ्याचे मुलं आहेत रात्रंदिवस राबतायत बरं काटा काय 400-200 किलोचा फोल्डर नाही तो 1800-1850 किलोचा फोल्डर निघाला आहे. यात साहेब शेतकरी मेला याच्यात वाहतूकदार मेला याच्यात तोड कामगार पण मेलेले आहेत. तर याच्यासाठी आम्हाला शेतकऱ्याला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. हा न्याय मिळाला पाहिजे ही प्रथमतः मागणी. दुसरी मागणी तो काटा किती दिवसापासून फोल्ड आहे त्याची पूर्ण तहकीकात करून त्या शेतकऱ्याला त्या वाहतूकदार आणि तोड कामगारांना सुद्धा न्याय मिळतो पैसा त्यांना गेला पाहिजे. आणि या ठिकाणी जी दादागिरी हाणामारीचा प्रकार काल आमच्या निदर्शनात आलेला आहे साहेब. त्याच्यानंतर ऊस कामगार तो जे कामगार आहे ते आपलेच बांधव आहेत गरीब याचा अर्थ ते मानवच आहेत. त्यांच्या आरोग्याचा पण प्रश्न आहे त्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. असे जे काही मुद्दे आमचे शेतकरी संघटनेचे आणि या सर्व शेतकरी बांधवांचे ऊस वाहतूकदार असेल ऊस कामगार असेल हा त्याला न्याय मिळणं ही कालबाह्य गोष्ट आहे. कारण तो भ्रष्टाचार काही थोडा नाही आहे खूप मोठा भ्रष्टाचार आहे. अहो त्या ऊसाच्या एक ऊसाच्या झाडाला आहे ना खूप जपावं लागतं साहेब. आणि इथं जर 1800-1400 किलोचा जर घोळ होत असेल याच्यासारखी दुर्दैवी बाब कोणतीच नाही. 2-2.25 लाख टन गाळप झालेला आहे. तर मला वाटतं किती आकडा असेल 20,000 टन हा शेतकऱ्याचा लुटल्या गेलेला आहे. मुंबईला हे मुंबईला लय मोठी आहे. मला तरी वाटतं ह्या जनतेपेक्षा मोठं कार्य आज तरी त्यांच्याकडे काही नाही. जनरल मॅनेजर साहेब हे त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. कारण हे जर बाहेर गेलं कारखाना तिने काढला शेतकऱ्याच्या हितार्थ काढलेला आहे त्याला काही नफा होईल नाही होईल हा त्यांचा प्रश्न आहे. 1 टन ऊसाचा आम्ही त्याचा हिसाब काढला शेतकरी संघटनेने मागच्या 1.5 महिन्यात आम्ही पुण्या साखर ऐकलं नाव बदलून ऊस ऐकलं करून आणले. जर 18,000 रुपये 1 टनाचे होते तरी तुम्ही जर पोटं जर तुमचे भरत नाही तुम्ही पुन्हा काटेमारी करतायत. त्या MSP कायदा तुम्ही रद्द करून FRP आणला ते FRP मध्ये शेतकऱ्याला मारायचं. अहो 2 जर पॉईंट मारले तर 700 रुपये शेतकऱ्याच्या टनामागं मारायचे. इकडे आम्ही शेतकऱ्याचे पुत्र एकीकडे घोषणा करायच्या. इलेक्शन आलं का बळीराजा देशाचा आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे लाखाचा पोशिंदा आहे फक्त बोलायचं आणि त्याच्यासाठी काहीच करायचं नाही. काय दुर्दैवी अवस्था आहे बघा नाही चेहरे बघा ना. इतकी जर वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची होत असेल महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी चांगला विचारसंहिता महाराष्ट्र आहे ही इतकी दयनीय अवस्था आहे. 20,000 टन तुम्ही लफडा केला रात्री तुम्ही स्वतः ना तुम्ही वर शहरामध्ये तुम्ही मालक आहे का कारखान्याचे का जनतेचे मालक आहे तुम्ही. थोडंसं आपण बी शिकलो पाहिजे. तुम्ही एक सुशिक्षित माणसं आहात आमच्यापेक्षा ज्ञानी आहे शिक्षण ज्यादा आहे यांना एक माणसाप्रमाणे वागणूक द्या. कष्टकरी लोक आहेत ते आणि हे त्यांच्यावरच चालतंय. उद्या तुम्ही आम्ही कपडे काढून जाणार आहे का पाटील साहेब आपली आता तुम्ही एक शासकीय नोकरी करताय आम्ही एक संघटनेत अहो पोटतिडकीनं पळतोय मी. हे सगळं हे जे संघटना पोटतिडकीनं पळते कशासाठी पळते मानधन आहे आम्हाला काही न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही आमचे दुश्मन नाही पण ह्याचा चेहरे जर पाहिल्या गोरगर कष्ट करायचे 2 टन ऊस मारला काळे साहेब तर मला वाटतं 400 रुपये टन जर थोडे काम करायचं तर 800 रुपये त्या लेकराच्या तोंडातला घात जातो. इतकी दयनीय अवस्था असेल इतकी शोकांतिक मला तरी वाटतं महाराष्ट्रात पुढे नसेल. बोलायचं कोण